फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र. सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे 3 ते 4 फायदे आहेत. पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती फार्मर आयडी मध्ये साठवली जाणार आहे. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जो काही तुम्हाला हप्ता मिळतो त्यासाठी फार्मर आयडी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. तिसरं म्हणजे तुम्ही जर बँकेतून पीक कर्ज घेत असाल तर आता तुम्हाला फार्मर आयडी हा लागणार आहे. चौथं म्हणजे पीक विमा भरताना सुद्धा तुम्हाला आता फार्मर आयडी हा लागणार आहे. अशा प्रकारचे हे फायदे आहेत. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून घ्या. आता या व्हिडिओमध्ये फार्मर आयडी कशा पद्धतीने काढायचा आहे A to Z प्रोसेस CSC च्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो शेतकऱ्याचं फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचं आहे mhfr.agristack.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इथे आल्यानंतर वरती ऑप्शन आहे लॉग इन विथ CSC. ज्यांच्याकडे CSC आयडी पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन विथ CSC या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही CSC आयडी आहे पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर इथे येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता आपल्याला कार्ड काढायचं आहे तर अगोदर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशनच्या 2 पद्धती आहेत. पहिला आहे OTP, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP. दुसरा आहे बायोमेट्रिक थंब डिव्हाइस. अशा पद्धतीने 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर तो त्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आधार नंबर, शेतकऱ्याचा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे. बाहेर जसं तुम्ही क्लिक कराल तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं व्हेरीफाय कराल तुम्ही तर इथे पाहू शकता पुढे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील. इथे खाली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी विचारलाय. ईमेल आयडी नसेल तरी चालेल. फक्त मोबाईल नंबर टाका आणि बाहेर क्लिक करा. त्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलाय शेतकऱ्याचा त्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर इथे पाहू शकता 3 नंबरची स्टेप आहे फार्मर डिटेल्स ओपन होईल. म्हणजेच इथे शेतकऱ्याची माहिती येईल. जसं की नाव असेल, मराठीमधलं नाव असेल, त्यानंतर जेंडर असेल, कास्ट कॅटेगरीचा ऑप्शन तिथे येईल. तसेच जन्मतारीख असेल, केअर ऑफ मधलं नाव असेल, वाईफ ऑफ असेल, केअर ऑफ असेल किंवा काही अन्य असेल. ही सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. त्यानंतर इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी विचारली आहे. तुम्ही ST, SC, OBC, जनरल कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ती सिलेक्ट करा. NT मध्ये येत असाल तर OBC सिलेक्ट करा. अशा पद्धतीने कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली तर खाली एक ऑप्शन येतो बघा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा. जर तुम्ही बाकीच्या कॅटेगरीमध्ये येत असाल जनरल सोडून तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर खाली टाकावा लागेल. मी जनरल सिलेक्ट केलंय त्यानंतर खाली यायचं आहे. खाली इथे जन्मतारीख तुमची दिसेल. तसेच केअर ऑफ, सन ऑफ जे ऑप्शन आहेत ते इथे दिसेल. इंग्लिशमध्ये दिसेल, मराठीमध्ये सुद्धा दिसेल. शेतकऱ्याची सगळी माहिती एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली शेतकऱ्याचा फोटो येईल. कधी कधी सर्व्हर प्रॉब्लेम असतो तर फोटो येत नाही तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर खाली इथे विचारलंय की न्यू बिझनेस आहे का किंवा न्यू बिझनेस केला आहे का तर ते ऑप्शन आहेत ते येस नो करू शकता. काही इथे तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. केला असेल तर येस करू शकता बिझनेस, नसेल केला तर नो करू शकता. त्यानंतर खाली रेसिडेन्शियल डिटेल्स आहे. जसं की ॲड्रेस, आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे तसा येईल. मराठीमध्ये बरोबर आहे का ते चेक करा, नाही तर ते बरोबर करू शकता. त्यानंतर आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका कधी कधी इथे येत नाही. गावाचं नाव इथे कधी कधी येत नाही तर तुम्ही इथे एक सेपरेट ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. इथे पिनकोड आहे. आता जर कधी कधी तालुक्याचं नाव तुमचं जर आलं नाही तर इथे खाली ऑप्शन आहे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स. हा जो ऑप्शन आहे त्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला ऑप्शन येईल जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड अशा पद्धतीची सगळी माहिती तुम्ही इथे टाकून घ्या. त्यानंतर लँड होल्डर, जसे की तुम्ही स्वतः ओनर असाल तर ओनर. त्यानंतर भाड्याने जर दिले असेल, भाड्याने घेतली असेल तर टेनंट. तर त्यानंतर बाकीचे आहे लँडलेस, लँड नसेल तर किंवा फॉरेस्टमध्ये जर असेल किंवा ओन अशा प्रकारचे प्रकार आहेत. तर ते तुम्ही कशामध्ये येत आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स इथे काही करायचं नाही, हे ऑटोमॅटिकली टिक झालंय. खाली यायचं आहे. खाली आता शेतकऱ्याचा जो काही नंबर आहे तो ऍड करायचा आहे. फेच लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, गावाचं नाव, ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन आहे, शेती आहे त्या ठिकाणचाच तुम्हाला इथे जिल्हा, तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. शेतकऱ्याला विचारायचं आहे. तर त्यानंतर ज्या गावामध्ये आपली शेती आहे, शेतकऱ्याची शेती आहे, त्या शेतकऱ्याचा गट नंबर म्हणजे सर्वे नंबर टाकायचा आणि प्रोसीड करायचा. प्रोसीड केल्यानंतर पाहू शकता त्या गटामधली जे काही नावं असतील ती नावं इथे दाखवली जाईल. तर आता जो शेतकरी तुमच्याकडे आलेला आहे फार्मर आयडी कार्ड काढायला त्या शेतकऱ्याचं नाव इथे शोधायचं आणि तेच नाव फक्त इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे नाव सिलेक्ट केलं की नंतर तुम्हाला इथे सगळी माहिती दिसेल, खाली आलेली दिसेल. इथे तुम्हाला टिक करायचे या बॉक्समध्ये आणि आपल्याला जो काही इथं ऑप्शन आहे ते दिलेला आहे तो आपल्याला इथे ऍड करायचा, खाली सबमिट करायचा. सगळी माहिती चेक करून आपल्याला खाली सबमिट करायचं. तर ज्या व्यक्तीचं तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढताय त्याच व्यक्तीचं फक्त नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि हे ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करा. इथे तुम्हाला सगळी माहिती आलेली दिसेल. सबमिट केलं की इथे तुम्हाला या बॉक्समध्ये खाली दिसेल. आता आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय ऑल लँड हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे.
व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे. असंच जर दुसऱ्या अजून गट नंबर शेतकऱ्याचे असतील ते गट नंबर तुम्ही इथे टाकायचे आहेत आणि व्हेरीफाय ऑल लँड्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली डिपार्टमेंटल अप्रुव्हलमध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फार्मल कन्सेंट ऍक्सेप्ट करायचं आहे, येस करायचं आहे. सगळ्या इथे टिक करा. डिक्लेरेशन असेल हे दोन्ही टिक करायचे. त्यानंतर इथे कधी कधी प्रॉब्लेम येतो, सेव्ह ॲज अ ड्राफ्टचा ऑप्शन येतो, सेव्हचा ऑप्शन येत नाही. तर हे पहिलं काय करायचं, सेव्ह ॲज अ ड्राफ्ट करून घेऊयात. पहिल्यांदा आपण जेवढा फॉर्म भरलाय तो सेव्ह ॲज अ ड्राफ्ट केला. आता पुन्हा आपण इथं आलेलो आहे, सेव्ह ॲज अ ड्राफ्ट झालाय. पुन्हा त्याच शेतकऱ्याचा पुन्हा एकदा नंबर टाका. अजून फॉर्म आपला कंप्लीट झालेला नाही. सेव्ह ॲज अ ड्राफ्ट हा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला. तर आपण पुन्हा इथे आधार नंबर टाकलाय. आधार नंबर टाकून बाहेर जसं क्लिक कराल तर इथे पाहू शकता की आपला फॉर्म ड्राफ्टमध्ये आहे. तर कंटिन्यू एडिटिंग म्हणायचं. कंटिन्यू एडिटिंग जसं म्हणाल तर हा जो फॉर्म आहे तो ओपन होईल. आता फक्त आपल्याला सेव्ह ॲज अ ड्राफ्ट ऑप्शन येत होता, सेव्हचा ऑप्शन येत नव्हता. तर काय करायचं, कुठं प्रॉब्लेम आहे का ते पाहायचं. आता जास्त करून जो प्रॉब्लेम होतो तो कशा पद्धतीने होतो, तर तुम्ही एखादी गोष्ट चुकीची लिहिली असेल किंवा काय, तर ते एकदा चेक करून घ्यायचं. हा सेव्हचा ऑप्शन पहा, इथे आलेला नाहीये. का आलेला नाहीये ते सांगतो. तर इथे पहा, जो नेम मॅच स्कोर आहे तो इथे 100% झालेला नाहीये. तो 100% करायचा. म्हणजेच इंग्लिशमध्ये जसं आहे तसंच मराठीमध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे. मराठीमध्ये व्यवस्थित टाकलं की हा जो स्कोर आहे तो इथं हिरवा होईल, म्हणजे 100% होईल. आणि हा जर 100% स्कोर झाला तर आता पाहू शकता दोन्हीकडे ह्या दोन्ही ठिकाणी 100% स्कोर झाला पाहिजे. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण फार्मर कन्सेंट देऊयात. आता तोच फॉर्म आहे. तर इथे पहा डिक्लेरेशन दिलेलं आहे. आता झालं. आता पहा सेव्ह ॲज अ ड्राफ्टचा ऑप्शन गेला, आता सेव्हचा ऑप्शन आला. तर सेव्ह ॲज अ ड्राफ्टचा ऑप्शन कधी येतो, तर ते 100% जर तुमचं कंप्लीट झालं नसेल तर स्कोर नावाचा स्कोर 100% करायचा आहे. ते झाल्यानंतर हा सेव्हचा ऑप्शन येईल. सेव्ह करा. ओटीपी आणि बायोमेट्रिक दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला येईल. ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे आपल्याला ई साईन करायचं आहे, केवायसी करायची आहे, प्रोसीड टू ई साईन करायचं आहे. ई साईन केलं की इथे आपल्याला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. जनरेट ओटीपीवरती क्लिक करायचं आहे. जर बायोमेट्रिक निवडली तर तुम्ही अंगठा घेऊ शकता. जनरेट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर इथे जो ओटीपी आहे तो इथे ओटीपी टाकायचा आहे, ऍक्सेप्ट करून. टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून ओटीपी इथे शेतकऱ्या जो आलाय तो इथे टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपलं काम झालेलं आहे. हे ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. फार्मर आयडी साठी आपली नोंदणी इथे शेतकऱ्याची झालेली आहे. एक एनरोलमेंट आयडी इथे आलेला आहे. तर हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, नाही काढला तरी चालेल. डाउनलोड पीडीएफचा ऑप्शन आहे. या डाउनलोड पीडीएफ ऑप्शनवरती क्लिक करा आणि ही जी प्रिंट आहे 3 पानाची, ही एक प्रिंट आहे जी फार्मर आयडीसाठी आहे. ही प्रिंट आपल्याला काढायची आहे आणि ही शेतकऱ्याला प्रिंट द्यायची आहे. अशाच पद्धतीने आता याचा स्टेटस आपण चेक करूयात. शेतकऱ्याला ती दिली. आता स्टेटस पहा, आपण आधार नंबर टाकलाय. आता पहा एक एनरोलमेंट आयडी जनरेट झालेलं दिसेल आणि अप्रुव्हल स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंग आहे. थोड्या दिवसाने हे अप्रूव्ह होईल आणि त्यानंतर फार्मर आयडी जनरेट होईल. आता पाहू शकता इथे काय आहे, पेंडिंग. आता थोड्या दिवसाने मी पाहतो तर इथे पहा कशा पद्धतीने येईल. तर थोड्या दिवसांनी मी इथे काय केलंय, आधार नंबर आता पुन्हा एकदा टाकून घेतोय. आधार नंबर इथे स्टेटस चेक करण्यासाठी टाकलाय आणि बाहेर आपल्याला क्लिक करायचा आहे. बाहेर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपला जो काही फॉर्म आहे तो इथे अप्रूव्ह झालेला दिसेल. अप्रूव्ह झालेला दिसेल तो कशा पद्धतीने पहा, अप्रूव्ह स्टेटस आणि एक फार्मर आयडी आता जनरेट झालेला आहे. म्हणजे फार्मर आयडी कार्डचा जो काही आयडी आहे, महत्वाचं म्हणजे फार्मर आयडी हा जनरेट झालेला आहे आणि स्टेटस अप्रूव्ह झालेला आहे. अशा पद्धतीने हे फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.